पुढचा महत्त्वाचा विषय आहे वेब होस्टिंग. वेब होस्टिंग म्हणजे आपण डोमेन रजिस्टर केल्यानंतर सर्व्हरवरती आपल्या वेबसाईटसाठी आपल्याला काही स्पेस विकत घ्यावी लागते. सर्व्हर म्हणजे असा कम्प्युटर जो 24 तास आणि 365 दिवस चालू असतो, जेणेकरून आपली वेबसाईट कोणी ओपन केल्यानंतर आपल्या वेबसाईटच्या फाईल्स कुठे आहेत ते डोमेनमध्ये कन्फिगर करावं लागतं आणि ती फाईल ॲक्सेस करण्यासाठी किंवा त्या फाईल्स किंवा ते आपले वेबसाईटचे पेजेस ॲक्सेस करण्यासाठी सर्व्हरवरती एक स्पेसिफिक स्पेस घेतलेली असते. त्या स्पेसलाच आपण सोप्या भाषेत होस्टिंग असं म्हणूयात. पुढचा महत्त्वाचा विषय आहे कॉर्पोरेट ईमेल्स. तुम्हाला माहिती आहे की जीमेल किंवा याहूवरती पाहिजे तेव्हा आपण पाहिजे तेवढा ईमेल क्रिएट करू शकतो. पण कॉर्पोरेट ईमेल आय डी म्हणजे तुमच्याच डोमेनवरती म्हणजे जीमेल किंवा याहूवरती आपला ईमेल आय डी ओपन न करता, समजा तुमच्या वेबसाईटचं नाव आहे yourwebsite.com, तर sales@yourwebsite.com हा तुमचा कॉर्पोरेट ईमेल आय डी झाला, किंवा admin@yourwebsite.com हा तुमचा कॉर्पोरेट ईमेल आय डी झाला. अगदी support@yourwebsite.com सुद्धा. बरेचदा प्रश्न पडतो की हे कॉर्पोरेट ईमेल आय डी कुठून ॲक्सेस किंवा कसं ॲक्सेस करायचं. उदाहरणार्थ webmail.yourwebsite.com असं टाकलं तर तुम्हाला तुमच्या ईमेल आय डी ॲक्सेस करता येतात, किंवा yourwebsite.com/mail. अगदी तुम्ही तुमच्या कॉर्पोरेट ईमेल आय डी जीमेलवरती सुद्धा घेऊ शकता. अर्थात त्या पेड आहेत, फ्री नसतात.